बापना मला अडवू नका तू आता. आता मेला मला बुडा बुडा मारवाच टाकतो आता. अरे बाप आले का मेलो रे. अरे बाप आले का. अरे का म्हातारा माणसाला मारता का रे. अरे राहू दे रे बा. डबल येते मला वावरात नाही. अरे मला त्या दोन लोक आहे ना सांगितलं बाबा मी काय येतो रे बारे. अरे सोड मला सोड. सोडले का मारू नका सोड मला सोड. सकाराम सकाराम राहू दे म्हणलं बुडा मरत म्हणलं सकाराम. होय मागो म्हणलं लवकर होय मागो. अबे मारता का अबे थांब अबे मारता का म्हणलं बुडाले का कम टाकत आहे ना ते. जाऊ दे बरं सकाराम थोडं मला ते. अरे काय का माणूस राहिले का तू ऐकणं म्हणलं मारू नको ना तिले. का बे लेका सख्या साहेब लोक म्हणलं तू आले आंब्यापर्यंत येऊ लागले तरी म्हणलं लेका तू आम्हाला उठून हे लागला म्हणजे तोच गेम केला आमचा आहे ना. मला 100% तोच गेम केला ना. सांगले का लहान नाही झाली तुमची. अबे जसा म्हणलं तुमचा डोळा लागला तसा माझा डोळा लागला. आता मलाच का माहित होतं. एखादा माणूस मला लागे गोविंदा बुडा आला मला उठवलं. पाहतो काय रोजगार हमीचा साहेब म्हणलं झालं मिळाले का. आता म्हणलं पा वसंताचं उकंडाचं म्हणलं काही खरं नाही आता. पण पाचव्या कोणा मला साहेबाला फोन केला का नाही. ते माणूस म्हणलं होय जवळचाच हो. काऊन का मला त्याला निकालच माहित होता ना. आता तुम्ही सांगा बा मला तर म्हणलं डाऊट येत आहे सीता म्हणलं गोविंदा बुड्यावर हो. पण ना आम्हाला स्वतः सांगितलं ना उकंडाची वसंताची गाडी घेऊन जा म्हणे. दोघं खाली जाय म्हणे. ट्रिप मालिक म्हणे पाणी देतात म्हणे. बरं मी काय म्हणतो म्हणलं गोविंदा बुड्या सांगा तुमचे भांडण गिणन काही झाले होते का. लेख गोविंदा बुड्या नाव नका बदनाम करू बे. तसं नाही ते सदू पाटील असं काम नाही करायला पाहिजे राजा. कोणाचं म्हणलंय बा पोटावर पाय नाही द्यायला पाहिजे बा. म्हणजे पाठीत मारायचं ना पोटात खायला मारायचं. पण आता दिवस लय खराब गेला बा हो. म्हणजे खाया पिया कुछ नाही आणि ग्लास थोडा बरा ना. आपल्याला का पुरी ऊन गेली म्हणलं अंगावर नाही बा. म्हणलं 200-400 कमवायचे आहे म्हणलं 1000 रुपयानं बसली म्हणलं हो. काऊन का म्हणलं 500 कमावले ते आणि गेले 1500 म्हणलं. म्हणजे 1000 रुपयानं बसली ना आणि दोघाला बसली. का रे मला ट्रिपचे 500 मागता नाही. कशी दिली जाल. ही म्हणजे पुरी दिवसभराची मेहनत वाया गेली वाटते. म्हणजे कोण साहेब आला वाटते रोजगार हमीचा. अरे नाही तर काय तर राजा साहेब आला हे मस्त म्हणलं झोपून होते तर हो. म्हणजे रंग हात सापडलेत नाही त्याच्यानं मग साहेबांना फाईन मारला. म्हणजे 15 दिवसाचा पगार म्हणलं याचा कपात करून टाकला. पण एक गोष्ट लक्षात ठेव म्हणलं सकारा. ज्यानं कोण म्हणलं साहेबाला फोन केला असं ना त्याची म्हणलं जिरवल्याशिवाय हे वसंत आले का शांत बसणार नाही. आता मी का कच्चा गोट्या खेळलेला लाव का. त्याचा तर म्हणलं असा पता लावतो का नाही पाहिजे. आज संध्याकाळपर्यंत म्हणलं त्या माणसाचा पता लावतो म्हणजेच लावतो. अबे वसंतिया तू काय पत्ता लावतले का. हो ना बरोबर आहे ना. पत्ता तर म्हणलं लावाच लागेल ना. एवढी मोठी झाल दिली राजा पुरा म्हणलं जांगळा पत्ता करून टाकला त्यानं. चल सकाराम जाऊ दे बरं आमचे पैसे बरं 500 रुपये भोकात जाऊ तिकडं. आज म्हणलं काय बा 90 मारून झोपात लागतं तसं काही म्हणलं ताल बसत नाही का. अरे उकंडा मला सध्या काही पैसे नाही. एक काम कर ना तू मला दुकानात जाईन महिना सांग मला 2 90 घ्या झोपून जा मला जा. पैसे काय तुमचे पैसे भेटून जाते मला ना. हे जे म्हणलं पैसे आहे 90चे हे म्हणलं तुमच्या भाड्यातून काढत म्हणे जा. बरं चला मग एवढं शिल्लक काय म्हणलं लागते. चला येतो म्हणलं. अरे हो जाय मला तू पण मी काय म्हणतो आता ते म्हणलं वावर वाकरा लागते ना आपलं. आता म्हणलं 2 दिवसांनी वाई करून घेतो तेवढं वावर म्हणलं मला फक्त वाकरून दे ना बरं. पाय गड्या सकाराम वकरतो की करतो म्हणलं हो. पण बैला सहित तर म्हणलं रोजदारा सहित हो 1200 रुपये होते तर हो. म्हणजे रोजचे 1200 रुपये बाय पटन तर हो म्हणजो नाही तर नाही म्हणजो म्हणलं. तरी कोण जिरलाच नाही तुमचा नाही. बरं ठीक आहे ना 1200 घे ना. तर त्याचे मला तुमच्याकडून 2000 काढतो ना थांबा ना. बरं जाऊ दे म्हणलं ते वेळेवर पाहता येते. पहिले जा म्हणलं घरी जा. काउंद्रे बा उकंडा काय झालं जरा म्हणलं नाराज दिसू लागला. अरे काय सांगू लेका मारती दा. आपल्या गावातले लोक म्हणलं सुधे नाहीतले का. आपला तर हे नाही का सकाराम त्याचं म्हणलं कुटार आणायचं होतं. मग आणलं असं ना. अरे हो ना बा कुटार तर आणलंच पण झालं असं ते आम्ही रोजगार हमीच्या कामावर आहो का नाही. आता समजा त्याचं वावर आहे तिकडेच होतं आणि समजा आमचे पाणी द्यायचं समजा झाड तिकडेच होते तर मग आम्ही समजा कुटार भरला आणि त्याला बा झाडात पाणी देऊ तर मग सकाराम काय म्हणते माहिती आहे का. आता एवढ्या उन्हीत कायले जाता म्हणते एक काम करा म्हणते जराशे आंब्याखाली चाला म्हणते थंड पाणी गिनी प्या म्हणते घंटा खांड थांबा मग समजा तुमचं पाणी देऊन घराकडे निघून जाता. आता झालं काय भोसूडचं म्हणलं आमचा लागला डोळ्या हो. आणि डोळ्या लागला आणि तेवढ्या टायमात म्हणलं कोणातरी केला म्हणलं त्या रोजगार हमीच्या साहेबाला फोन हो. रोजगार हमीचा साहेब म्हणलं गोविंदा बुड्याला घेऊन डायरेक्ट आंब्याखाली बापाले का. मग काय झालं. अरे मग काय राजा ते साहेब कायचं ऐकते. एक तर म्हणे तुम्ही काम सोडून द्या म्हणे नाही तर 15 दिवसाचा पगार तुमचा कपात करतो म्हणे. म्हणलं आता करावं 15 दिवसाचा पगार कपात करा म्हणलं. म्हणजे सांगा आता 1500 म्हणजे 3000 रुपये ते आणि 500 कमावले म्हणलं आम्ही. म्हणजे 1000 रुपये घरून गेले म्हणलं आज. आणि दिवसभर म्हणलं काम केलं कुत्र्यासारखं. म्हणजे सांग आजचा दिवस किती म्हणा दलिंदर म्हणा आजचा दिवस. सकाळी म्हणलं कोणाचं तोंड पाहिलं होतं काय माहित बाबा. अरे ती हे आधीचा उकंडा मारला लेका. अबे सकाळी म्हणलं मला तर भेटून गेला होता तू म्हणजे काय मला टोमना मारतं का तू. हो बे मला टोमना मारतं का म्हणलं. हे तर राजा मारती अरे तुला खायला म्हणतो रे बा. तो आधी म्हणलं मला 17-60 लोक भेटले होते हो. त्यातला कोणी असं म्हणलं अपेशी पण होती लेखाचा. अरे बा एवढा दलिंदर म्हणाव ना म्हणजे बा. अबे दिवसभर म्हणलं पाणी पिलोच नाही म्हणलं आम्ही. संध्याकाळी बा डायरेक्ट 4 वाजताच पाणी पिलं म्हणलं. सांग आता एवढी मेहनत केल्यावर तर म्हणलं घरून जर 1000 बसले तर म्हणजे सांग आता म्हणजे डायरेक्ट म्हणजे नरकात गेल्यासारखंच आहे ना. नरकात गेल्यासारखंच आहे ना म्हणलं. बरं मी काय म्हणतो तुला कोणावर डाऊट आहे का.
माया तर म्हणलं हे पा सरका सीधा डाऊट येते म्हणलं त्या सकारामवर. काहून का म्हणलं ते गाडीचं 500 रुपये भाडं द्यायला मागा पुढे पाय ना, आणि त्याला सवय आहे म्हणलं काळ्या करायची. मी तर म्हणतोय पा 100% म्हणलं सकारामनंच काळ्या केल्या असन, आणि सकारामनं जर काळी केली असन तर सकारामची कशी जिरवाची हे मला चांगलंच माहिती आहे म्हणलं. बापा काही सांगताच नाही येत म्हणलं. हा त्याच्या इथलं का नाला एक नाही. मी काय म्हणतो आता म्हणलं हे पहा तेलेच भेटायला चाललो म्हणलं मी. ते सरपंचाला कोणतरी म्हणलं वाटतं गावात पानपोळ्या लावा म्हणून, तर ते मीटिंग घ्यायचं वाटते सरपंच. हो तर म्हणलं गोष्टी मला त्याला विचारून घेईन मी, तुम्हाला सांगतोच मग. हा त्याचा चांगलाच गेम बसवता फक्त. बापा ते सांगा लागते का? फक्त म्हणलं माणूस कोण आहे एवढं माहित झालं पाहिजे. हो ना आता म्हणलं जेवढं होतं माया कोण तेवढं करतो बा मी. हा तसं म्हणलं सांगतोच मी तुम्हाला कोण काय होतं समजा. मी पता लावतो आणि जरासं म्हणलं तुम्ही पता लावा कोण होय काय होतं. नाही पता तर लावतोच, पण होय म्हणलं जवळलाच ते. का मारत राम. अरे कुठं गायब असता बाबा? इकडे म्हणलं सरपंचाचे कान खाऊ लागले ना लोक, गावात पानपोळ्या लावा म्हणून. सांगा हा म्हणजे एक पाहिजे म्हणते बस स्टँडवर, एक चौकात नाही, एक समजा त्या शाळेपाशी अशा 3 पानपोळ्या पाहिजे म्हणते. सांगा आता ग्रामपंचायत मध्ये काय शिल्लक ठेवलं तुम्ही? हा काय शिल्लक ठेवलं म्हणलं? बापा एकट्यानंच खाल्लं म्या, निकाल म्याच खाल्ला ना. अरे काय राजा सकाराम माणूस होईल का तू? हा निकाल म्हणलं खय काळा माणूस का तू आहे ना. अबे तुला मी सांगत जाऊ जरा असं तरी म्हणलं आपल्याला गावात काम करावं लागत. निकाल पैसा खाता नाही येत बरं. हो पण तू ऐकतं का म्हणलं निकाल म्हणजे तुले पात्रावर वळायलाच पाहिजे ना. आणि घ्या वा रे वा. हो म्हणजे मा नावाला बिल फाडलं तू, माझ नावाला बिल फाड म्हणलंय बा. आता काही हो म्हणलंय बा, आली अंगावर तर म्हणलं शिंगावर तर घ्यायच लागणार आहे. ते स्वखर्चातून का होय ना, आपल्याला म्हणलं गावात पानपोळ्या लावा लागते म्हणजेच लावा लागते म्हणलं. नाही पागड्या ते तर म्हणलं पानपोळ्या आहे पण आपल्याला लावाच लागणार आहे. मी एकटा म्हणलं खर्च करणार नाही. हो सरपंच आहे म्हणून म्हणलं तुम्ही का मलाच बलीचा बकरा बनवता का? हा तुम्ही म्हणलं मस्त मलाही खाऊ लागले. हा मला त्याचं बिल मी देऊ का? सर्वाच्या खिशातून म्हणलं पैसा खर्च होईल तेव्हा कुठं म्हणलं गावातनी पानपोळ्या बनतील. नाही तर मी सर्व जनतेला सांगून देतो कोणा किती पैसा खाल्ला ते माया सांगतो आणि तुमचाही सांगतो म्हणलं. अबे सांग ना बे मग सांग ना म्हणलं धमक्या कोणाला देऊ लागला तू? हा ना लेखाचा मला सांगू लागला बाबू म्हणलं आमच्या असे उन्हीत नाही पिकले म्हणलं. हा अनुभव आहे म्हणलं आम्हाला राजकारणाचा. अबे म्हणलं मी चोर आहो तर तुम्ही चोर हा. आपण म्हणलं निकाल देणं चोर आहो का नाही? मग चोराले कसं राहा लागन ना, एकजुटीनं राहा लागन तेव्हा कुठं आपला जांगळा बुत्ता बसन का नाही. कसं आहे जरा शांततेनं घ्या म्हणजे कसं आता गोष्टी वाढत जातात का नाही. म्हणजे करणं तर आहे. हो म्हणजे आता नाही म्हणलं तरी करणं आहे, हो म्हणलं तरी करणं आहे. काहून का म्हणलं भांड जर तुम्हाला उघडं पाडायचं नसन तर खिशातून म्हणलं जरा खर्च करावाच लागणार आहे. असं समजून घ्यायचे बा की आपण दान केले बा आणि चांगलंच काम होऊ लागलं का नाही. म्हणजे त्यातून जर समजा 2 लोकांना पाणी पिलं तर काही फरक पडते का? हा म्हणजे पुण्यच भेटते ना. जाऊ द्या करून टाकते ते. बरं हे म्हणलं आपलं वसंताचं त्या उकंडाचं काय झालं म्हणलं? अच्छा आपला वसंत उकंडा का? अरे काही नाही म्हणलं माझ्या भाडं होतं कुटाराचं. मला ते कुटार घरी आणायचं होतं तर समजा आपल्याला गाडी मिळी पाहिजे होता तर मग यायला भेटलो मी. हो तर येईल समजा आता मी काय बोली करतो एवढं भाडं पाहिजे तेवढं भाडं पाहिजे का म्हणून. तर येईन मला काय केलं माहिती आहे का, गाडी भरल्यावर मला 500 रुपये भाडं मागू लागले. म्हणलं बरं ठीक आहे तुमची म्हणलं कशी जिरवाची हे मला चांगली माहिती आहे ना. हा 500 घ्या म्हणलं तुम्ही. मग येईल काय केलं मी आंब्याच्या झाडाखाली नेलं आणि यायचा लागला म्हणलं डोळा. जसा यायचा डोळा लागला म्या केला म्हणलं त्या रोजगार हमीच्या साहेबाला फोन म्हणलं या हो तुमच्या माणसं म्हणलं पाहिजे झोपून आहे का नाही. हो आणि दिलं म्हणलं रंग्यात पकडून. आता जवळपास म्हणलं त्याने 3000 रुपयानं बसली म्हणलं. हो माया पाहिजे मग तू आहे का? बर ठीक आहे ना. डाऊटले का माया सही निघाला. अरे काय राजा सकाराम असं करत नको जाऊ रे. एखाद्या बारीनं म्हणलं का गोत्यात नाही येशील ना. अरे काय होते हो पाहिजे आहे ते पुढची पुढे. बरं ते जाऊ द्या सकाळचं वसंताचं म्हणलं हे पा येणाऱ्या 2 दिवसात म्हणलं गावातनी पानपोळ्या लागला पाहिजे. हो जवळपास म्हणलं हे पा 2-2 हजार रुपये खर्च येते. सर्वांना पैसे जमा करा मापाशी द्या आणि म्हणलं मी काम तेवढं करून घेतो. हो ना बा ठीक आहे ना. 2000 काय 3000 लागू दे म्हणलं. लागू दे पण बा पानपोळ्या टाकून दे म्हणलं गावात. ठीक आहे टेन्शन नको घेऊ आणि टेन्शन देऊ नको म्हणलं. ऐका उकोंडा आपला शक लेखा खरा निघाला का नाही. हा अभि ते नालायक लेखा फोन करणारा म्हणलं ते सकारामच होईना. त्यानंच फोन केला म्हणते काहून का तुम्ही त्याले गाडीचं भाडं बा 500 रुपये मागितले म्हणून. हो हा त्याचं तुम्ही हे आणलं ना कुठं तर म्हणलं त्याले पैसे किती मागितले तुम्ही? पैसे त्याला 500 रुपये. आता म्हणलं जे गावातनी चालू आहे आपण तेच मागायचे ना. हा पण आपण शिल्लक घेतले का मला सांगा म्हणलं तुम्ही. हो 500 चालूच आहे म्हणा गावात मी तर म्हणलं पहा तुम्ही त्याला 500 मागितले का नाही म्हणून त्यानं असं केलं म्हणलं. हो आता त्यानं म्हणले बोलावलं होतं काहून का म्हणजे ते 2-3 जण आलते म्हणे बा की एवढं मोठं गाव आहे बा आणि आपल्या गावात पानपोळ्या नाही बा. हा तर म्हणजे वर्गणीसाठी बाबा वर्गणी करायची पाहिजे लागली. काहून ग्रामपंचायत मध्ये पैसा नाही का? काय केला म्हणा पैसा?
काही नाही वसंत, आता पहिल्यासारखं नाही राहिलं, एवढा निधी नाही येत ना. काऊन का म्हणलं आता सरकार आहे हुशार झालं ना, त्याला माहित आहे. काऊन काय पहा, म्हणजे सरकार जास्तीत जास्त काम म्हणलं हे पहा स्वतः करू लागले. हो, ग्रामपंचायतच्या हवाली म्हणलं कमीत कमी कामं करते आणि तेवढेच काम समजा दाखवा लागते का नाही. तर त्यांना आता ते म्हणलं पैसे खाता नाही काही मजा नाही. म्हणलं आता या धंद्यात कमाई नाही राहिली. मला तर वाटतं मस्त रिटायरमेंट घ्या आणि मस्त म्हणलं वडाचं झाड राखत जाऊ. बापा, राजा हरिश्चंद्राची औलाद नाही तू. नाही, तुम्ही इमानदार आहे म्हणा, तुमच्यावर भरोसा आहे आम्हाला. हा? फक्त म्हणलं राजकारण सोडू नका. काऊन का म्हणलं आता सरपंच गावातून आहे का नाही ते पा पुऱ्या गावाची इच्छा आहे म्हणलं की मारत राहून सरपंच व्हायला पाहिजे बा. हो, सर्वांची इच्छा आहे म्हणलं. अच्छा बहीण लेखा वसंत, काही सांगता का बे लेखा? म्हणलं मजा घेता का माली? काय लेखा? नाही ना मारोतराव, शपथ बा, आम्ही काय खोटं बोलणार आहे. हा का तुम्ही आम्हाला 1 रुपया देता का मागता? हा म्हणजे पण कसं आहे, चांगल्या माणसाचं नाव निघते म्हणलं. चांगलंच राहा लागते. काय सांगा येते हो. अरे 1 रुपया म्हणलं सांग घेऊन नाही जा लागत ना. जेवढं म्हणलं या 2 हाताकून भलं करणं होते ना, तेवढं म्हणलं लोकांचं भलं करायचं. हे धोरण आहे म्हणलं मला. बापा, लहान धोरणीबाज माणूस आहे तू. हा पुरं गाव खाल्लं का तो. हा सरपंच झाला तर म्हणलं का 100% गाव विकते तू. नाही, इमानदारी आहे बा तुमची. हो, इमानदारी म्हणलं बा, तुमच्यासारखा इमानदार माणूस टीमा लावून सापडला नाही म्हणलं. पहा मग हो, ते म्हणजे ना राष्ट्रसंत माणूस द्या, माझा माणूस द्या, त्या टायमात जर तुम्ही असते ना ते पहा राष्ट्रसंताचा म्हणलं शोध संपला असता. म्हणजे एवढं खतरनाक तुमचं हे म्हणलं व्यक्तिमत्व आहे. बापा बापा बापा, कायच करावले का वसंता? अबे लेका तुला बोलणार लेका म्हणलं मला शुगर होऊन जाता ना. तर राजा जाऊ दे बा. बरं मी काय म्हणतो, त्या लेका सकारामले म्हणलं जरा धडा शिकवाले का? ते लेका लोकांच्या म्हणलं लय काळ्या करते रे. त्यांनी का तुम्हाला धरून दिलं ते पावर त्याचं म्हणलं जरा जंगल बुत्ता करा बरं तुम्ही. हो नाही, त्याचं बजेट बसवतो ना संध्याकाळपर्यंत म्हणलं तुम्हाला बातमी भेटून देईन. त्यानं आम्हाला 1000 काढलं, आम्ही त्याला 10,000 काढू म्हणलं. 10,000. हा अरे बापा, हे कामाला मी 4थी पासून करतो ना. लोकाले म्हणलं बा लबाडला ताळ म्हणलं लुचाट माणूस आहो ना मी. हा वसंता लुचाट म्हणलं मला अळणाव पाहिजे होतं. हो पण ते कसं आता मी गायकाच्या घरात म्हणलं मला जन्म झाला, त्याच्यानं म्हणलं मला गायकी म्हणते तर नाही ते बा मला वसंता लुचाट म्हणलं तरी चालते म्हणलं. हा एवढं म्हणलं आपलं रक्त जे आहे ना, रक्त लय लुचाट आहे आपलं. म्हणजे आपल्या सांग दणकेच तर घ्यायचे नाही. हो आणि जर का कोणा दणके घेतले तर म्हणलं आपण सोडत नाही. हो मरेपर्यंत सोडत नाही दिले. हो सकारामचा काही खरा नाही म्हणलं. आता पाहून तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहून घ्या. हले ना, हले म्हणले तर अरे का राजा ढोर आहे रे. डोकसा नाही रे बा म्हशीले. हले म्हणले ना. हो ना, हिंग राजा हे ढोर चाळ नाही, काही सुखाचं काम नाही आहे. नीरा म्हणलं तोंड वाजवत राहा लागते. ते पा हले ना, हिचा जीव का म्हणा सोड पारे. का हो बाबाजी, ढोरा कुठचे आहे म्हणलं? ढोर का इच्छेच आहे म्हणलं शेजारच्या गावचे. आता म्हणलं काय नंबर दिसला चालो म्हणलं इकडे चाराले. तुम्ही कोण्या गावचे होय? मी याच गावचा हो, फुकटपुरातलाच हो म्हणलं मी. म्हणलं हे इकडं आवाज आला मले घंट्याचा, म्हणलं चला बा जाऊच बा. कोण आहे तर मला त्या गानावर टाकून द्या बा. म्हणजे इकडे आमचे वावर आहे का नाही. हा तर गवा गिवाचे म्हणलं सर्वे पाहायचे आहे तर पाहिजा. इकडं म्हणलं वावरात कोणाच्या घालता ना का बरं. देवा देवा देवा, अरे आम्ही कायले घालतो राजा? आमच्या ढोरायले म्हणलं असं काहीच नाही की समजा हेच पाहिजे का तेच पाहिजे म्हणून. अरे कुठे चरणारे ढोरा आहे म्हणलं आमचे. आता म्हणलं मी चारतो ना नेहमी, जास्त म्हणलं सवय पडलीच नाही मग बैलायले. हो तुमचं बरोबर आहे म्हणा, पण ते कसं आता म्हणजे आम्हाला जरा सांगाच लागेल का नाही. हो ते झालं, पण म्हणलं बा तुम्ही बिंदास राहा, टेन्शन नका घेऊ म्हणलं. बरं ठीक आहे ना. तुम्हाला यासाठी सांगितलं म्हणलं आता आम्ही उन्हातानाचं काय लिहितो वावरात नाही. म्हणलं एकदा कानावर टाकून द्या तुमच्या. नाही बरं केलं ना, चांगलं केलं म्हणलं. बरं पाहिजे मग ध्यान ठेवजा. हो बहीण 3 पायला गहू निघणार नाही वावरात नाही, पण सांगते तर असे जसे काय 100 पोते गहू त्याच्या वावरात सर्व आहे भोसूरचा. हो बाबाजी, कोण्या गावचे? इच्छे शेजारच्याच गावचे. इकडे कशा काय आले वाचार आले? अरे काय सांगू राजा, चराच नाही आमच्या गावात. हो आता उन्हाळ्याचं म्हणलं वांदेच आहेत नाही का उकंडा. अरे येले म्हणलं त्या सकारामच्या वावरात जुना घालून त्या गावात नाही. त्यात म्हणलं सर्व पाहायचा काय, सर्व लय पडला त्याचा अरमान गहू पडला होता. म्हणलं देऊ त्यातनी घालून आपल्याला काय करावं लागते. आणि आपण का म्हणलं या बुड्याच्या वैकी जाऊ का? बहीण हो राजा वसंता, म्हणजे सकारामचा जंगलबुत्ता करायचा याच्यापेक्षा चांगला टाईम म्हणला भेटणार नाही. हो देऊ मग त्याच्या गवात घालून. त्यानं आपल्याला 1000 रुपयानं टोला दिलता ना, आणि घे म्हणा आता जवळपास 4-5 पोते गहू खातील बापा आरामशीर. अरे तर मग बाबाजी, ते आमचं म्हणणं काय होतं, समजा आता या गाय नंबरात काय चारा आहे हो, त्याच्यापेक्षा म्हणलं इथे एक वावर आहे म्हणलं आमचं बडलावर गव्हाचं. आता त्यात कसं आहे जरासं म्हणलं सर्व आहे, पण आम्ही काही म्हणलं सर्व पाहत नसतं. हो म्हणजे आम्ही लोक झालं की म्हणलं लय लालची नाही आहो ना, त्यात बैला घालून द्या म्हणलं तुम्ही. तुमचं म्हणलं बा म्हशी गिशी पार जगते का? अरे नाही हो बा, एक माणूस आहे बा आता सांगून गेला म्हणलं वावरात ढोरं घालू नका म्हणून. अरे एक माणूस सांगून गेला तर मग ते त्या वावराचा मालक असा ना, आम्ही आमच्या वावरात घाला म्हणून लागलो ना. आमचा कोण मालक आहे हो? अच्छा हो राजा, तुमच्या वावरात म्हणू लागले का? बरं कोणतं आहे म्हणलं बाबा? इथं या बळलावरचं तुम्हाला दिसतेच म्हणलं अरमान गहू आहे त्यातनी पडलेला. हो म्हणजे ते हार्वेस्टरनं काढला का नाही आम्ही, त्यात मला सर्व पाहा लागते. पण कुठं मजूर सापडते सर्व पाहिले द्या त्यातनी बैल घालून.
बर 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 ठीक आहे ना. हे बा एका मिनिटात लगेच म्हणलं बा ढोरं पलटवतो त्या वावरात घालून देतो म्हणलं. हो चालते, आम्ही येतो म्हणलं 4 वाजताकडे. बर 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 ठीक आहे तुम्ही म्हणसान तसं. हा आता कसं जमलं असं पाहिजे म्हणलं चारा. अरे बा तसं जगते ढोर. गावडी ना ती ना एखादं झाड पाला का ना आता ऊन तपू राहिली म्हणलं कळाल. मस्त जरा असं ताणून द्या लागेल तोपर्यंत म्हणलं ढोरं चरते तर एक डाव जगले की म्हणलं बस चालले घराकडे आपल्या लय थांबा लागते का. बहीण राजा ढोरं म्हणलं दुसऱ्याच्या वावरात गेले पाहिजे नाही तर बसा लाग ना. आता आपल्याला घर मालकानं सांगितलं म्हणून ठीक आहे, पण जर म्हणलं दुसऱ्याच्या वावरात गेले तर नाही का म्हणलं आपत भोसुडचं म्हणजे ते पुरे म्हणलं ढोरं आपल्या कधी हाडात घालून जा जोगता ना काही सांगता येते का. मला तर वाटते जरासं बाई इथंच थांबा. हो जरासं म्हणलं थांबून पाहायचं येते. हो म्हणजे ढोरं जरा म्हणलं सावलीत घेऊन जा. हो जरासे जगू द्या मग पाहायचं येते. झोपी राहिली भोसुडची. जेवण जरा शिल्लकच झालं. हे म्हणलं ढोराच्या मागं असले की बा फिरू अशी भूक लागते भोसुडची. जराशी थंडी सावली पाहिजे पण काय करा आता. जरासं म्हणलं ध्यान द्यायला लागते ढोराकडे. जरासा तंबाखू का भेटला असताना तर म्हणलं हे पा झोप उडून गेली असते म्हटलं. हिल्ले का तंबाखाची पुडी भुलली घरी. काय करा आता इतकं म्हणलं उन्हीत निघून राहिले वावरात नी. आता मला तंबाखू भेटणं हे बा मुश्किलच आहे. हा जरासे मस्त ढोरं फिरले तर हा जरासे जगले आहे की मला वाटून राहील ना ढोरं. हो निकाल म्हणजे उमे निकालच घेतला ना खाऊन ढोरायनं. अरे ते या मायाची खटखटले का. अबे का गावात ढोरा घालता का रे. ए बुडा मला ढोरान मला लवकर. अरे ती या बहीण लेका निकाल गव्हाचा सत्यानाश करून टाकला रे. येणार रे. अरे बापा उभा गहू चालला रे. अरे कोण सांगितलं रे तुला म्हणलं ढोरं घालायला रे आदमी रे. अरे हान म्हणलं लवकर. हे तिच्या बहीण आता कोण आलं. अरे कोण होय रे. खाऊन इलवून जायला म्हणलं. हा काय होय रे. भोपाळ सुते होले का रडू लागले म्हणलं का एखाद्या दलिंदा सारखे. काय झालं काऊन म्हणलं इलायता. अबे लेका बुट गाडले का तुले म्हणलं का अकल मकल आहे का नाही म्हणलं का उभा गहू चालतं का लेका. हा वारला गहू म्हणलं का सोंगाच आहे ना भोपाळ सुते. तर म्हणलं ढोरं घातले कसे. ढोरं म्हणलं वावरात घातले का सांग लवकर सांग नाही तर मेला तू आता. हा ते म्हणलं तंगडे तोडून हातात देतो आता. बहीण राजा कायच करावं. हे तर आला वाटते झोडपे पाहिजे का म्हणलं. अरे वावराच्या मालकानं सांगितलं ना मला यातनी चाराचं. असं म्हणलं आम्ही कोणाच्या वावरात ढोरं घालतो का. वावराचा मालक मला स्वतः आला आणि त्यानं मला सांगितलं म्हणे वावरात चार म्हणे तुम्हा. म्हणजे आम्ही काय आता सर्व पाहत नाही म्हणे. अरे ती हे आजीची चाटी सोडली याच्या. अबे भोपाय सुत्या हे गहू काढले का म्हणलं का सर्व आहे का. अबे मागं पाय ना गहू लेका निकाल उभा आहे ना. बहीण राजा एवढा मोठा वावर चालला लेका जवळपास म्हणलं 40,000 रुपयानं म्हणलं लेका गस्तू दिला रे येणार रे. अरे बापरे बाप सकाराम याला सोडू नको म्हणलं. याला झोडपे पाहिजे. हाकल म्हणलं याले हाकल चांगलं. बापने मला अडवू नका तू आता मेला मला बुडा मारूनच टाकतो आता. अरे बापाला का मेलो रे. अरे बापाला का अरे का म्हातारा माणसाला मारता का रे. अरे राहू दे रे वाडा बोलत नाही म्हणलं वावरात नाही. अरे मला त्या 2 लोक आहे ना सांगितलं बाबा मी काय येतो तर बारे. अरे सोड म्हणलं मला सोडलं का मारू नका सोड मला सोड. सकाराम राहू दे म्हणलं बुडा मरत म्हणलं सकाराम. होय मागं म्हणलं लवकर. होय मागं अबे मारतं का. अबे थांब अबे मारतं का म्हणलं बुडाले का कम टाकत आहे ना ते. जाऊ दे बरं सकाराम सोड मला ते. अरे काय लेका माणूस आहे का तू. ऐक ना म्हणलं मारू नको ना त्याला. नाही आता मला हे बुडा तू आला नको म्हणलं बबल्या. वो सोड जाणार का मला उभा गहू लेका चालून दिला. थांब आज मला नाही याले उभा चिरला तर म्हणलं नावाचा सकारामच नाही मला मी. याला मला वावरात बैल घातलेच का याला म्हणलं उद्या तुला म्हणलं कोणी काही सांगत म्हणलं हे का मला भाऊ सांगणार आहे का मला आता मेला म्हणलं हे हो मला हे जेलात जायचं काम पडत चालते पण भाऊ गेले का शीत सोडत नाही म्हणलं नाही राव मारूनच टाकतो. अरे बापाले का अरे सोड म्हणलं मला. अरे बा डबल नाही येत रे बा मारू नको म्हणलं आता. अरे म्हातारा जीव अरे वा मारून टाकतो का वा सोड म्हणलं सोड. चल लवकर सांग म्हणलं तुला वावरात ढोरं तर कोणी सांगितलं सांगलं कोण म्हणलं ते लवकर नाव सांगते. सकाराम जरा दमाना हे म्हणलं का बुडा मरण दे आपत्ती याची बरं. आपत्ती याची म्हणलं का जेला झाला का आपल्याला भाऊ कात नाही. हो राहू दे. होय मागो बरं होय मागो म्हणलं. नाही बाबल्या थांब म्हणलं तू पहिले मला विचारू दे. याला आपल्या वावरात धाडलं कोणा सांग लवकर सांग म्हणलं. हो सांगतो म्हणलं थांब. मला काही त्याचे नाव माहित नाही पण म्हणलं हे बाई एक पटक्यावाला होता आणि एक मला माणूस टाकला होता बनेलीवर. ते दोघं आले होते ते म्हणे मला बळला पैसे आपला वावर आहे म्हणे गावाचा त्यातनी चार म्हणे बा मला काय माहित राजा मी तर म्हणलं शेजारच्या गावचा आहे राजू. अरे मला सोडून द्या रे बा मला मारून काय करता रे बा. आपल्या काहीच नाही केलं म्हणलं मला सोडून द्या. बबल्या असे तर म्हणलं फक्त आपल्या गावातले 2च माणसं आहे. एक वसंता एक उगंडा. यानं लय गलत केलं बाबन्या. यायले मातीत घातल्याशिवाय हे सकाराम शांत बसणार नाही. आज शपथ घेतो मी यायला मातीत घालतो म्हणलं बाबन्या. अरे हो ना बा मग खेळलं मातीत घालणं. मातीत म्हणलं या बुड्याला घालतं का तू. मागं होय बरं होय मागं होय लवकर. मारुतराव गलत झालं म्हणलं राजा माया संघ. अरे बा निकाल उभा गहू चारून दिला राजा. एवढे गावातले
लोक म्हणलं आपल्या काटेल आहेत. अरे वा, मी तर म्हणतो ते काम या वसंताचं आणि मग तुला उकंडाच होय राजा. आता बारगावातलं म्हणलं काय केले, निकाल ढोरं म्हणलं मा गावात घाला लावले. जवळपास म्हणलं हे 30,000 रुपयाचं नुकसान आहे राजा. काय करा, किती म्हणलं लोकांना चांगले राहा तरी म्हणलं लोक हे बा आपल्या म्हणलं हे बा म्हणजे उन्यावर आहेत म्हणलं. कोणाचा विषय होय हो? काय झालं सांगा तर सही पहिले का लडसानच का? अरे बाबा, आपल्या गावातलं म्हणलं कोणतरी 2 माणसानं मा वावरात म्हणलं तर काय केलं, ढोरात सांगितलं राजा. निकाल गहू चालून दिला म्हणलं त्यानं, निकालात गहू चालून दिला रे बा. अरे पण राजा उभा गहू चालत असते का? ते तर समजायला पाहिजे म्हणलं. हा आता म्हणलं गायकी किती मिळाला तरी म्हणलं त्याला उभा गहू दिसत नाही का? उभाच गहू चालला ना राजा. हे गलत झालं रे बा, हे गलत झालं म्हणलं. बहीण राजा, उखंडानं वसंतानं काम केलं वाटतं 100%. समोरच तिकडे गेले ना ते 100% म्हणलं येईन या सकारामची जिरवली. पण मला माणसं माहित आहे ना कोण येतं ते मला वसंत आणि उखंडा होय म्हणला. काऊन का मला त्याला त्या लोकांना मला पकडून दिला नाही ते आपला रोजगार हमीवाला, म्हणून म्हणलं त्यानं माझा असं केलं राजा. पण मला एवढा मोठा झाबू देत असते का राजा? यायले म्हणलं हे पा याची जिरवल्याशिवाय म्हणलं मी शांत बसत नाही आता. घे मग सकारा असं असते. अगं म्हणून म्हणतो मी लोकांचं म्हणलं चांगलं करत जाय ना, निरा वाईट करण्यावर ध्यान राहते म्हणलं तुम्हाला. आता पाय बरं तिचा गजानं म्हणलं तुला चांगला बुत्ता बसला का नाही? या एवढा मोठा झाबूले का कवर होणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे ना. जरासा सुधार म्हणलं बाबू आता बी हा म्हणजे जरा शेवून निभली ते. आणि जर म्हणलं तो जर पुरा गहू चारला असता तर म्हणलं काय केलं असतं तो? काय केलं असतं म्हणलं? हो जरा सुधरा आता सखारामजी, म्हणजे काही मजा नाही ना. म्हणजे लोकांचं वाईट करण्यात जर तुम्हाला लय मजा येत असं तर म्हणलं तुमच्या संग असं होतं, असं होतेच म्हणलं. अरे बा एवढं न झालं का? ज्या बुड्याला मारलं म्हणलं आता ते रिपोर्ट देईन ना पोलीसवाले म्हणलं येतील ना चौकशीले. तर म्हणलं तुम्हाला जरा 1000 राहा लागतं बरं. म्हणजे गावचे पोलीस पाटील म्हणलं सरपंच दोघा जणाले 1000 राहा लागतं म्हणलं. कोण का ते एवढं निपटून द्या बा, म्हणजे एकदाचा नील करून द्या म्हणलं. हो आता राहत लागणच ना. ठीक आहे ना, घरी जाऊ म्हणलं आम्ही. एखादा फोन करतो.